महत्त्वाची बातमी समोर येते। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी। अखेर मान्सूनचं राज्यात आगमन झालंय। तळ कोकणात पावसाला सुरुवातही झाली आहे। हवामान विभागाने या संदर्भातली माहिती दिली आहे। तसंच मान्सूनचा पुढील प्रवास अनुकूल आहे। पुढील 2 ते 3 दिवसात राज्यातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। शेतकरी बांधवांनो, आत्ताच एक अशी बातमी समोर आली आहे की जी ऐकून प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य येईल। मागच्या कित्येक दिवसांपासून प्रत्येक शेतकरी एकच प्रश्न विचारत होता, पाऊस कधी येणार, पेरणी कधी करायची, धूळ पेरणी केली ती जगेल का? पण आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच वेळी मिळाली आहेत। ती उत्तर कुठून आली तर अमेरिका, जपान आणि जागतिक हवामान संस्था या तिन्ही देशांनी एकत्र येऊन एक सॅटेलाइट फोटो जाहीर केलाय आणि त्या फोटोन महाराष्ट्राच्या पावसाचं संपूर्ण चित्र बदलून टाकलंय। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, मध्ये सोडून जाऊ नका, कारण पावसाची नेमकी तारीख, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार, पेरणीसाठी काय करायचं, या सगळ्या गोष्टी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, सगळ्यात आधी हे समजून घ्या की कालपर्यंत परिस्थिती काय होती। कालपर्यंत सोशल मीडियावर वेगवेगळ्या माध्यमांवर एकच बातमी येत होती, दुष्काळ पडणार, एल्निनो सक्रिय झाला, पाऊस कमी पडेल। काही लोकांनी तर जांभराच्या झाडाचा व्हिडिओ व्हायरल केला होता। त्यामध्ये सांगितलं होतं की जांभराचं झाड संकेत देतंय की 1972 पेक्षा मोठा दुष्काळ पडेल। या बातम्या बघून प्रत्येक शेतकरी घाबरला होता। अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या होत्या, काहींनी धूर पेरण्या केल्या होत्या आणि ते बसले होते की पाऊस येईल का नाही येणार, माझं पीक जगेल का? पण शेतकरी बांधवांनो, हे सगळे अंदाज आता खोटे ठरले आहेत। विज्ञान पुढे गेलाय, सॅटेलाइटने पुरावा दिलाय आणि त्या पुराव्यान दुष्काळाची शक्यता 100% नाकारली आहे। शेतकरी बांधवांनो, आता समजून घ्या की अरबी समुद्रात नेमकं काय घडलं पहा। मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला होता। महाराष्ट्राच्या दिशेने तो सरकतही होता, पण त्याचा वेग अचानक मंदावला। हवामान तज्ज्ञांनी सांगितलं की याला 2 कारणं होती। पहिलं कारण म्हणजे एल्निनोचा प्रभाव आणि दुसरं कारण म्हणजे अरबी समुद्रात तयार झालेली प्रतिकूल परिस्थिती। या दोन्ही गोष्टींमुळे मॉन्सूनचे ढग जागेवरच थांबले होते, महाराष्ट्राच्या दिशेने सरकत नव्हते। पण काल रात्री अचानक अरबी समुद्रात एक मोठी घडामोड घडली। त्या घडामोडीचा सॅटेलाइट फोटो अमेरिका आणि जपाननं काढला। तो फोटो थेट भारताच्या पंतप्रधानांना पाठवण्यात आला आणि तिथूनच संपूर्ण देशात आनंदाची लाट आली, कारण त्या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत होतं की मॉन्सूनचे ढग आता वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने सरकायला सुरुवात झाली आहे। एल्निनोचा प्रभाव कमकुवत होतोय आणि अरबी समुद्रातील प्रतिकूल परिस्थिती बदलतीय। शेतकरी बांधवांनो, या बातमीची तीव्रता किती मोठी आहे हे समजून घ्या। ही बातमी इतकी मोठी होती की स्वतः मुख्यमंत्र्यांनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली। त्या बैठकीमध्ये हवामान विभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी आणि वरिष्ठ मंत्री सगळे एकत्र बसले। सगळ्यांनी एकत्र येऊन तो सॅटेलाइटचा डेटा तपासला आणि त्यानंतर त्या बैठकीतून शेतकऱ्यांसाठी एक नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं। त्याचबरोबर शेतकऱ्यांना 3 महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या गेल्या। त्या सूचना काय आहेत, ते वेळापत्रक काय आहे, पावसाची नेमकी तारीख काय आहे, हे सगळं आपण आता जाणून घेणार आहोत। पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो। ज्या शेतकऱ्यांनी आधीच धूर पेरण्या केल्या आहेत त्यांनी घाबरण्याचं काहीही कारण नाही, कारण ज्या तारखेपासून पाऊस सुरू होणार आहे त्या तारखेनंतर त्या पिकांना पुरेस पाणी मिळणार आहे आणि ती पिकं जगणार आहेत। शेतकरी बांधवांनो, आता पावसाचा नवीन अंदाज बघा पहा। महाराष्ट्रातले लोकप्रिय हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी आधीच सांगितलं होतं, 2-3 दिवसापूर्वीच ते म्हणाले होते की दुष्काळ पडणार नाही। शेतकऱ्यांनो, चिंता करू नका, पेरण्यात जबरदस्त होतील, पण लोकांनी भरोसा ठेवला नाही। आता मात्र अमेरिका, जपान आणि जागतिक हवामान संस्थेने त्याच गोष्टीला दुजोरा दिला आहे। त्यामुळे आता कोणालाही शंका राहिलेली नाही। मग पंजाब डक यांनी नेमकी कोणती तारीख सांगितली तर ते म्हणाले की जून 18 नंतर परिस्थिती बदलायला सुरुवात होईल। हळूहळू ढगाळ वातावरण तयार होईल। 1-8, 1-9-2-0-2-1-2-2 जूनपर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होईल आणि हलका पाऊस सुरू होईल। पण खरा मुसळधार पाऊस कधी येणार तर शेतकरी बांधवांनो, ऐका, जून 21 ते जून 30 या कालावधीमध्ये बहुतांश महाराष्ट्रात मोसमी पावसाला सुरुवात होईल आणि जरी काही जिल्ह्यांमध्ये जूनमध्ये पाऊस आला नाही तरी 7 जुलै ते जुलै 14 दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा प्रचंड मोठा स्फोट होणार आहे। इतका मोठा पाऊस पडणार आहे की शेतकरी आनंदाने नाचायला लागेल। शेतकरी बांधवांनो, हा पाऊस इतका जोरदार का असेल तर त्याचं कारण सांगतो। हिंद महासागरामध्ये एक महत्त्वाचा बदल घडणार आहे। शास्त्रीय भाषेत त्याला इंडियन ओशन डायपोल म्हणतात। ही प्रणाली अशी आहे की ही थेट एल्निनोचा प्रभाव संपवते, एल्निनो कमकुवत करते आणि ज्यामुळे मान्सूनचे वारे येण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण तयार होतं। इंडियन ओशन डायपोल सक्रिय झाल्यानंतर महाराष्ट्रात पावसाची तीव्रता अनेक पटींनी वाढते। म्हणूनच जुलै महिन्यामध्ये पावसाचा इतका मोठा स्फोट होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, दुष्काळाचं नाव देखील आता विसरून जा। यावर्षी पाऊस इतका पडणार आहे की शेतकऱ्यांची सगळी पिकं जोमाने वाढणार आहेत। शेतकरी बांधवांनो,
आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, यावेळेस मान्सून उलट्या पद्धतीने येत आहे. म्हणजे काय तर साधारणपणे मान्सून कोकणातून आधी येतो, नंतर पश्चिम महाराष्ट्रात येतो, नंतर मराठवाड्यात आणि नंतर विदर्भात जातो. पण यावर्षी मान्सून पूर्वेकडून येत आहे. त्यामुळे जे जिल्हे नेहमी उशिरा पाऊस मिळवतात ते जिल्हे यावर्षी आधी पाऊस अनुभवतील आणि जे जिल्हे नेहमी आधी पाऊस मिळवतात त्यांना थोडा उशीर होईल. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात पाऊस कधी येणार ते आता जाणून घेऊया. बघा, कोकण विभागामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 21 ते जून 25 दरम्यान पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये 22 ते जून 27 दरम्यान पाऊस सुरू होईल. मराठवाड्यामध्ये औरंगाबाद, लातूर, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यांमध्ये जून 25 ते 2 जुलै दरम्यान पाऊस सुरू होईल. विदर्भामध्ये अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जून 28 ते 5 जुलै दरम्यान पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये 24 ते जून 29 दरम्यान पाऊस दाखल होईल. शेतकरी बांधवांनो, आता पावसाची टक्केवारी बघा. हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार यावर्षी कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार ते बघा. कोकण विभागात सरासरीच्या 110 ते 120% पाऊस पडणार आहे, म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात सरासरीच्या 100 ते 110% पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात सरासरीच्या 95 ते 105% पाऊस पडणार आहे. विदर्भात सरासरीच्या 110 ते 115% पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात सरासरीच्या 95 ते 108% पाऊस पडणार आहे. म्हणजे सरळ सांगायचं तर संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. दुष्काळाची शक्यता 0% आहे. शेतकरी बांधवांनो, आता मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून शेतकऱ्यांना दिलेल्या 3 महत्त्वाच्या सूचना बघा. पहिली सूचना म्हणजे घाईत पेरणी करू नका. जोपर्यंत तुमच्या शेतात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नका. जर 100 मिलीमीटर पाऊस पडला नसेल तर जमिनीमध्ये खड्डा खांदून बघा. जमिनीमध्ये किमान 75 ते 100 मिलीमीटर पर्यंत ओल गेलेली असेल तरच पेरणी सुरू करा, नाहीतर पेरणी थांबवा. दुसरी सूचना म्हणजे ज्यांनी धूर पेरणी केली आहे त्यांनी घाबरायचं नाही. जून 21 नंतर पाऊस येईल आणि त्या पिकांना पुरेस पाणी मिळेल. मात्र ज्यांनी खूप आधी म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात धूळ पेरणी केली आहे त्यांनी एकदा आपल्या शेतातील जमिनीची ओल तपासा आणि आवश्यकता वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तिसरी सूचना म्हणजे बियाण्यांची आणि खतांची खरेदी आत्ताच उरकून घ्या. पाऊस आल्यानंतर बाजारात बियाणे आणि खतांची मागणी प्रचंड वाढते. त्यामुळे आत्ताच तयारी करा. बियाणे विकत घ्या, खते तयार ठेवा, जेणेकरून पाऊस आल्यावर लगेच पेरणी होईल. शेतकरी बांधवांनो, या पावसाच्या बातमीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे, तो म्हणजे जुलै महिन्यात होणारा पाऊस. जुलैमध्ये जो पाऊस येणार आहे तो केवळ सामान्य पाऊस नसेल. हवामान तज्ज्ञांनी स्पष्टपणे सांगितलंय की 7 जुलै ते जुलै 14 दरम्यान महाराष्ट्रात पावसाचा प्रचंड मोठा स्फोट होणार आहे. इतका मोठा पाऊस होणार आहे की काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पेरणी जरूर करा, पण पेरणीनंतर शेतातील पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था आधीच करा. कारण जर पाणी साचलं तर पिकांचं नुकसान होऊ शकतं. शेतात बांध असतील तर ते मजबूत करा. पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खणा, जेणेकरून जास्त पाऊस पडला तरी तुमचं पीक सुरक्षित राहील. शेतकरी बांधवांनो, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो. ही बातमी ऐकून अनेकांना वाटेल की हे खरं आहे का? तर शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला सांगतो, भारताच्या हवामान विभागावर अनेकांचा विश्वास नसतो, पण जेव्हा अमेरिकेचा हवामान विभाग, जपानचा हवामान विभाग आणि जागतिक हवामान संस्था या तिन्ही संस्था एकत्र येऊन पुराव्यासहित सांगतात तेव्हा कोणालाही शंका राहत नाही. त्याचबरोबर स्वतः मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन शेतकऱ्यांसाठी वेळापत्र जाहीर केलंय. हे सगळं बघता ही बातमी 100% खरी आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता दुष्काळाची चिंता सोडा, पेरणीची तयारी करा, बियाणे खते तयार ठेवा आणि जून 21 नंतर पावसाची वाट बघा. शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमच्या जिल्ह्यात यावर्षी काय परिस्थिती आहे? तुम्हाला वाटतं का की दुष्काळ पडेल? जर दुष्काळ पडेल असं वाटत असेल तर कमेंटमध्ये हो लिहा, आणि जर दुष्काळ पडणार नाही असं वाटत असेल तर नाही लिहा. तुमचं मत नक्की शेअर करा, जेणेकरून बाकीच्या शेतकरी बांधवांनाही कळेल. आणि शेतकरी बांधवांनो, ही बातमी तुमच्या सगळ्या शेतकरी मित्रांना, कुटुंबाला आत्ताच शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपल्या या GR इन्फॉर्मेशन चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला सर्वात आधी मिळतील. धन्यवाद.